LED bulb for zero maintenance long lasting 85% energy saving manufacture in Solapur. Customer care number 8421804767. शहर गुन्हे शाखेकडून घरफोडी 1, इतर चोरीचे 2 असे 3 गुन्हे उघडकीस दिनांक 26/2/2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत गस्त करीत असताना जोडबसवांना चौकाच्या पुढे जमखंडी पूल येथील सार्वजनिक रस्त्यावर एक अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू घेऊन जात असताना इसम नामे शुभम लक्ष्मण पाटील, वय वर्ष 26, व्यवसाय सिक्युरिटी इंचार्ज, राहणार यशवंतनगर, घर नंबर 54, बाळे, सोलापूर. आरिफ नुरुद्दीन सय्यद, वय वर्ष 30, व्यवसाय गॅस वेल्डिंग काम, राहणार राहुल गांधी झोपडपट्टी, पाछापेठ, सोलापूर. इरफान बाबू मछले, वय वर्ष 32, व्यवसाय टेम्पो ड्रायव्हर, राहणार जुनाविडी घरकुल, कुंभारी, तालुका दक्षिण सोलापूर यांना ताब्यात घेतले. नमूद इसमाकडे चौकशी केली असता त्यांनी MSC बँकेने सील केलेल्या शारदा सूत मिल कुंभारी येथून सूत मिलमधील मोठ्या मशिनरी गॅस कटरच्या साह्याने कट करून ते टेम्पोमध्ये भरून विक्रीकरिता सोलापूरमध्ये आणल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून सदर टेम्पो व टेम्पोमधील 4,60,125 रुपयाचा मुद्देमाल भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 35 प्रमाणे ताब्यात घेतला. वरील नमूद मुद्देमालाबाबत अधिक माहिती घेतली असता त्याबाबत वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर 80/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305, 331 अन्वये गुन्हा दाखल असून सदर कारवाईमुळे सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. व तसेच दिनांक 5/3/2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक एक महिला चिप्पा भाजी मार्केटच्या बाजूला सार्वजनिक रस्त्यावरून चोरीचा मालमत्ता विक्री करण्याकरिता अशोक चौकडे पायी चालत येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने महिला नामे फरझान अब्बास शेख, वय वर्ष 42, व्यवसाय गृहिणी, राहणार गोदुताई विडी घरकुल, कुंभारी, सोलापूर ही महिला पोलीस अंमलदार यांच्या करवी ताब्यात घेऊन तिची महिला पंच समक्ष अंगझडती घेतली असता तिचे ताब्यातून 1,07,500 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्याबाबत सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर 766/2023 भारतीय दंडविधान सहकलम 379 व सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर 81/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303 अन्वये दाखल 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची कामगिरी माननीय श्री M. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सुनील दोरघे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्ड, संजय साळुंखे, अर्चना स्वामी, चालक बाळू काळे यांनी केली आहे.